नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे. सो आज मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. वाजले होते सकाळचे 5:30 आणि 20 मिनटं माझा घड्याळ पुढे आहे. सो सगळ्यात आधी उठून मी फ्रीजमधून दूध बाहेर काढून ठेवते. म्हणजे मुलांना सकाळी दूध पिऊनच जायचं, दूध पिऊनच जातात. सो मी आधी फ्रीजमधून दूध बाहेर काढून ठेवते. म्हणजे 5-10 मिनटानंतर मग ते गरम करायला ठेवते. बाहेर खिडकी उघडून बघते तर अजून अंधारच होता आणि पावसासारखं वातावरण झालं होतं. सो नंतर मी सगळ्यात पहिलं तांब्याच्या मटक्यातला एक ग्लास पाणी पिते सकाळ सकाळ, कारण थोडंसं बरं वाटतं सकाळ सकाळ आणि ती सवयच झाली आहे एक. सो मी किचनमध्येच एका टेबलावरती बसून 1-2 मिनटं घोडघोड असं पाणी प्यायचं असतं सकाळचं शांतपणे. सो फक्त सकाळची खूप घाई असते, त्याच्यामुळे 1-2 मिनटं काढते. त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी फ्रेश होऊन येते. नंतर आंघोळ झाल्याच्यानंतर मी इथे दूध गरम करायला ठेवते. सकाळी जेव्हा पहिल्यांदा मी गॅस पेटवते तेव्हा अग्निदेवताच्या असं पाया पडते आणि मगच बाकीचं स्टार्ट करते. ती पहिल्यापासून एक सवयच लागली. सो पहिल्यांदा सकाळी गॅस पेटवते तेव्हा नकळत असं पाया पडलंच जातं. नंतर मग एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. दूध गरम झाल्याच्यानंतर भावाच्या मुलीला मी 1 ग्लास दूध देते प्यायला. समर आणि ती 1 ग्लास दूध पिऊनच शाळेत जातात. आणि आज समरला सुट्टी होती, फक्त सिद्धीला शाळेत जायचं होतं. सो तिच्यासाठीच फक्त 1 ग्लास दूध ओतलं मी. त्याच्यानंतर मग मी लगेचच तिची तयारी ती अर्धी करून घेते. मग मी तिची केस बांधून घेते. शाळेत तिला 2 वेण्या बांधायच्या असतात. सो मग मी तिची लगेचच 2 वेण्या बांधायला घेते. तिची थोडीशी मोठी केस आहेत, सो मग जास्त अशी वरती नाही बांधत. दोन्ही साईडला अशी खाली सुट्टी ठेवते आणि 2 साईडला 2 वेण्या बांधते. पहिला माझा भाऊ होता तेव्हा तो दररोज सकाळी तिची केस बांधायचा, 2 वेण्या बांधायचा तिची आणि मग ती शाळेत जायची. कारण आई आणि तिची मम्मी नाईटला कामाला असायचे. जो सकाळी भाऊ घरी असायचा मग तोच तिच्या 2 वेण्या बांधायचा आणि तिला शाळेत पाठवायचा. सकाळचा 1-1 मिनटं खूप महत्त्वाचा असतो, कारण मुलांना शाळेमध्ये लेटमार्क लागू नये म्हणून सतत घड्याळाकडे लक्ष असतं, किती वाजले त्याच्यानुसार सगळी कामं होत असतात आणि पटापट सगळं घड्याळाच्या काट्यावरतीच आवरावं लागतं. मुलांना लेटमार्क लागू नये हे मेन मनात चाललेलं असतं सकाळ सकाळचं. सो आपली जबाबदारी आपल्याला सकाळी लवकर उठवतेच. अशा प्रकारे तिच्या दोन्ही वेण्या बांधून झालेल्या आहेत. माझ्या जास्त वेळ लागत नाहीत वेण्या बांधायला, पटापट होऊन जातं. ती शाळेत गेल्याच्यानंतर जरा मी अशी खिडकी उघडून बाहेरचं वातावरण बघते. खूप मस्त असं ढगाळ झालं होतं पावसासारखं. छान वाटतं सकाळ सकाळ असं छान वातावरण बघायला. नंतर मी चपात्यांचं पीठ घेते मळण्यासाठी. ऑफिसच्या टिफिनसाठी चपात्या बनवायच्या असतात आणि सकाळी नाश्त्यासाठी बनवायच्या असतात. मग मी इथे चपात्यांचं पीठ घेते मळण्यासाठी. ऑफिसला मोस्टली चपाती भाजीच घेऊन जाते आणि सॅटर्डेला मी राईस वगैरे घेऊन जाते, कारण सॅटर्डेला मला लवकर घरी येणारच असते. मग राईस वगैरे असं सॅटर्डेला फिक्स असतं आणि अदर डेजला मी चपाती भाजी घेऊन जाते, कारण मग ते सकाळी नाश्त्याला पण यूज होतं आणि मग दुपारसाठी पण खाऊ शकतो. म्हणून मग चपाती भाजीच आधी बनवते. माझं ऑफिसचा लॉगिन टाईम 10:30चा आहे, 10:30 to 7:30. पण कधी कधी निघायच्या वेळी जर काम आलं तर ते मी कंप्लीट करूनच निघते, कारण की मग नेक्स्ट डेला मलाच काही डबल काम नको.
म्हणून मी जर अचानक काम आलं तर ते कंप्लीट करून निघते. पहिलं एकदा असं झालं होतं की पीठ मळताना माझी जी बांगडी आहे ती खाली सरकली होती आणि पिठामध्येच जाऊन तुटली. सो मी हे सजेस्ट करेन की पीठ मळताना जरा बांगड्या अशा व्यवस्थित वरती करून ठेवा, कारण की माझी बांगडी एकदा खाली आली अचानक आणि पीठ मळता मळता ती पिठात तुटली होती. पण मी ती मग व्यवस्थित अलगद काढली, कारण ती एका साईडलाच पडली होती. तर मग पीठ मळताना थोडं हे लक्षात ठेवलं पाहिजे. पीठ मळून झाल्याच्यानंतर मी एक 5 ते 10 मिनटं तसेच ठेवून देते, कारण की मग ते छान असं मऊ होतं. आणि मग नंतर बसून व्यवस्थित सगळ्या पिठाच्या आधी गोळे करून घेते, म्हणजे गॅसच्या इथे जास्त वेळ उभं राहायला नको. म्हणून मग मी बसून आधी सगळ्या पिठांचे गोळे करून घेते आणि मग नंतर उभं राहून पटापट चपात्या लाटते, जेणेकरून मग चपात्या पटापट व्हाव्या. आधी मला चपात्या अगदी व्यवस्थित इतक्या खास येत नव्हत्या, पण नंतर मग डेली रेग्युलर प्रयत्न करून करून माझ्या चपात्या आता खूप छान आणि व्यवस्थित होतात. आणि एक वरती शेकत असते तर तोपर्यंत माझी एक चपाती बनून होते. सो आणि छान अशी टम्म पण फुगते चपाती. तुम्हाला मी नक्कीच एक दिवस बनवताना दाखवेन. माझं हा मॉर्निंगचा रुटीनच्या नंतर मी माझं जे ऑफिसचं रुटीन आहे, ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर कसं लॉग इन केलं, अटेंडन्स कशी टाकते, मग त्याच्यानंतर रेग्युलर आधी सुरुवात कशी करते कामाला, माझ्या डेस्कवर काय काय ठेवलेलं आहे ते मी सगळं तुम्हाला एका माझ्या वेगळ्या ऑफिसच्या रुटीनमध्ये दाखवेन. पण आधी प्लीज मला तुम्ही कमेंट करा की नक्की दाखवू की नको, कारण मला कमेंट येत आहेत, आता नवीन नवीन कमेंट येत आहेत आणि खूप छान पण वाटत आहेत कमेंट वाचून. आणि वेगवेगळी अशी ज्या माणसांना आपण ओळखतच नाही आणि ती लोकं आपल्याला अशा कमेंट करतात, तर ते वाचून खूप छान वाटतं. सो मला नक्की कमेंट करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, म्हणजे मला पण कळेल की यूट्यूब माझी व्हिडिओ खूप लांब पर्यंत सजेस्ट करतो आहे. सो मला प्लीज कमेंट करत राहा. मला एक कमेंट आली होती, नैना म्हणून नाव होतं त्यांचं, तर तुम्ही थंबनेल कसे बनवता हे सांगा म्हणून. तर मी त्यांना रिप्लाय केला की मी ChatGPTवरून थंबनेल बनवते म्हणून. पण आपण त्याला प्रॉपर आपल्याला जे काही सांगायचं आहे तर प्रॉपर आपण जर त्यांना सांगितलं तर आपल्याला जसं पाहिजे तसं थंबनेल ते बनवून देतात. अट्रॅक्टिव्ह खूप छान बनवून देतात. 1 मिनटं लागतं ते थंबनेल क्रिएट करायला. तर नैनाताई जर हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की तुम्ही ChatGPTचा यूज करा आणि थंबनेल बनवा आणि मला नक्की रिप्लाय करा की तुमचा थंबनेल कसा बनला आहे. मी रात्रीसाठी पण चपात्या एक्स्ट्राच्या बनवून जाते, कारण की मग जर रात्री उशीर झाला तर मग आल्याच्यानंतर चपात्या करायला वेळ नाही मिळणार. म्हणून मग मी सकाळी जेव्हा चपात्या बनवते तेव्हा एक्स्ट्राच्या चपात्या बनवून जाते, जेणेकरून संध्याकाळी जर टाईम नाही मिळाला तर आम्ही त्या चपात्या खाऊ शकतो. आणि सकाळच्या चपात्या खूप मऊ राहतात रात्रीपर्यंत, कारण मी ते पीठ व्यवस्थित मऊन आधी ठेवून देते, त्याच्यामुळे त्या मऊ राहतात. आणि मी आपल्या सिंपलच चपात्या बनवते, कारण सकाळचा एवढा वेळ नसतो 2 पदरी 4 पदरी चपात्या करायचा. तर जशा नॉर्मल चपात्या बनतात तशाच मी त्या वेळेत चपात्या बनवते. माझ्या मुलाला चहा चपाती खायला खूप आवडते, पण मी त्याला मोस्टली सॅटर्डेला आणि संडेला चहा चपाती देते. चपातीला घी लावून आणि मग दुधाची चहा बनवून देते त्याला, फक्त सॅटर्डे संडेच. आणि त्याला जेव्हा शाळेला सुट्टी असते तेव्हा, नाही तर मोस्टली मी त्याला भाजी चपातीच देते. आणि आज त्याला शाळेला सुट्टी होती म्हणून मग मी त्याच्यासाठी घीची चपाती आणि दूध बनवलं, चहा बनवली होती. नंतर इथे माझ्या सगळ्या चपात्या बनवून झाल्या होत्या. मग मी कांदा बटाट्याची भाजी बनवते ऑफिसला मला डब्याला नेण्यासाठी. जी काही सकाळची भांडी असतात ती मी घासून जाते, म्हणजे जास्त काही पसारा होत नाही आणि मग ती भांडी सुकून पण जात नाही.
त्याच्यामुळे वेळ असतो. मम्मी भांडी घासूनच जाते आणि किचन पूर्ण क्लीन करून जाते. इथे मी माझा डबा रेडी झाला होता आणि भाजी गरम होती म्हणून ते झाकण प्लास्टिकचं आहे म्हणून मी लावलं नव्हतं, नंतर लावणार होते. इथे माझं पूर्ण किचन छान क्लीन झालं आहे, म्हणजे संध्याकाळी खूप टेन्शन नाही. सकाळची मी घरी झाडू मारून घेते, कारण की छान असं घर स्वच्छ पाहिजे सकाळचं, कारण लक्ष्मीचा वास असतो. नंतर मग मी ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर चहा आणि थोडासा भाकरवडीचा नाश्ता करते. नंतर चहा पिल्याच्यानंतर अगदी फ्रेश वाटतं. सो असा माझा रुटीन आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू.